नमस्कार मित्रांनो, माझं नाव सतीश जाधव आणि आपण पाहता सतीश जाधव यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती एक संकल्प केला आहे की 30 दिवसामध्ये 10,000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे. जर तुमचं प्रेम कंटिन्यू असेल तर नक्कीच ते व्हायला काही अडचण येणार नाही, कारण आपल्या चॅनलवर खूप चांगले व्ह्यूज येतात. फक्त तुम्ही आता सबस्क्राईब करायची गरज आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करा. आत्ता आपण आहोत नागोठण्याच्या इकडे आणि नागोठण्यावरून जातो आहे आपण सरळ कोलेटी या गावाच्या तिकडे, कारण का तिथे एक फ्लायओव्हर आहे आणि त्याचं काम बरेच दिवसापासून रखडलेलं होतं. ते झालं आहे की नाही, ते चालू झाले की नाही तो ब्रिज, ते पाहणार आहोत. तर चला, तर आपण त्या दिशेने चाललो आहे. बाकी इकडचा रस्ता तर चांगलाच आहे. आपण नागोठण्याचे जे ब्रिज होते ते पाहिले होते काही दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये, आणि त्याच्यामध्ये तडे वगैरे कसे गेले ते सगळं दाखवलं होतं. आता आपण पोचणार आहोत पुढे कोलेटी गावाजवळ, आणि तिकडचा ब्रिज वगैरे कसा आहे, तो झाला की नाही, ते सगळं पाहणार आहोत. विचारू, हाच कोलेटी आहे का? कोलेटी गाव कुठं आहे? कोलेटी गाव हां, या ब्रिजच्या पुढं काय? ओके, तर हाच ब्रिज आहे कोलेटीचा ब्रिज. मी कधी इकडे आलो नव्हतो, त्यामुळे एवढे दिवस काही व्हिडिओ वगैरे इकडचा बनवला नव्हता. मग त्यांना विचारलं नक्की कोलेटीचा ब्रिज हाच आहे का, नाही तर मी कोलेटीच्या नावाखाली या ब्रिजची व्हिडिओ करेन आणि दुसरं कुठला तरी ब्रिज असेल. तर पण हा ब्रिजचं, या ब्रिजचं काम तर झालं होतं पूर्वी यार. अनेक दिवसापूर्वी आलेलं या ब्रिजचं काम बहुतेक झालं होतं. ठीक आहे, हा ब्रिज सुद्धा चांगला आहे, याची क्वालिटी वगैरे सुद्धा चांगली आहे रस्त्याची. मध्ये इथे या मुख्य ब्रिजवरती खड्डा पडलेला आहे मोठ्यापैकी, त्यामुळे गाडी चांगली आपटे. बाकी आता मी एकदा गुगल मॅपवरती चेक करतो की नक्की कुठल्या ब्रिजबद्दल बोलणं होतं, ते क्वालिटीच्या हा की अजून कुठलं पुढे आहे. ते नसेल तर मग परतीच्या प्रवासाची व्हिडिओ बनवावी लागेल, पलीकडची बाजू दाखवावी लागेल तुम्हाला या ब्रिजची सुद्धा. थोडं पुढं जाऊयात. काकांना विचारा, ते बोले मंदिराच्या पुढे कोलेटी. आता मंदिर तर इथं आलेलं आहे, त्याच्या पुढे अजून एक हे दिसतोय ब्रिज, बहुतेक हा ब्रिज असेल तो कोलेटीचा ब्रिज. ओके, हाच एक अंडर कन्स्ट्रक्टेड ब्रिज वाटतोय, ज्याचं रिसेंटली चालू करण्यात आल्यासारखं वाटतंय. सो हा एक ब्रिज कव्हर करूयात, म्हणजे हे दोन्ही ब्रिज एका व्हिडिओमध्ये कव्हर होतील. ओके, म्हणजे या ब्रिजची बहुतेक एक बाजू चालू करण्यात आलेली आहे, दुसरी बाजू चालू झालेली नाही आहे. तर इकडं बघा, हो इकडे इकडे हा ब्रिज. तुम्ही सारखे कमेंट करत होतात ना, क्वालिटीचा ब्रिज दाखवत नाही, क्वालिटीचा ब्रिज दाखवत नाही. बघा, कव्हर करतोय आपण आपल्या स्टाईलमध्ये. तर मित्रांनो, हा आहे क्वालिटीचा ब्रिज. नागोठण्यापासून अंदाजे 5 ते 6 किलोमीटर आहे मुंबईच्या दिशेने, आणि या ब्रिजची ही एक बाजू चालू करण्यात आलेली आहे. एक बाजूचं काम बहुतेक झालेलं आहे पूर्ण. ओके, एका बाजूचं सुद्धा काम पूर्ण झालेलं नाही, पण त्याने एक बाजू चालू केलेली आहे. बरंचसं काम बाकी आहे. सुरक्षा भिंती नाही आहे, जपून गाडी चालवा रात्रीच्या वेळी, तर खूप महत्त्वाचं आहे. आणि सावकाश काम बरंच बाकी आहे. हे सगळे टोपले या साईडला इकडे येणार आहेत अजून, तरीसुद्धा एक बाजू चालू झालेली आहे. मध्ये गॅप खूप मोठा आहे, जसा नागोठण्याच्या ब्रिजवरती आपण बघितलेला होता तसाच इकडे सुद्धा आहे. केवढा मोठा गॅप आहे, अख्खा मोबाईल जर टाकला ना, आरामात मोबाईल जाईल पूर्ण खाली, एवढी गॅप आहे. आयफोन जाईल, म्हणजे आयफोनची आता तुम्हाला साईज माहिती आहे, तर आयफोन जाऊ शकतो. मी कुठला स्लिम मोबाईल तर बोलत नाही आहे. आणि हे बघा, इथे सुद्धा खड्डे पडले आहेत. ज्या क्वालिटीचा ब्रिज होता, आणि
या ब्रिजची सुद्धा तीच अवस्था आहे जी आहे नागोठण्याच्या ब्रिजची. अजून पूर्णपणे हा ब्रिज वापरण्यासाठी चालू करण्यात आलेला नाही आहे, तरी सुद्धा खूप वाईट अवस्था आहे या ब्रिजची. तर आता पलीकडून जाऊया, जी बाजू चालू करण्यात आलेली नाही आहे ती बघत बघत. तर चला, मला दाखवण्यासाठी थोडं चिखलातून पण जावं लागतं, गाडीची वाट लागते पण मित्रांनो. आपली स्लिप मारते. ओके, आपण आलेलो आहोत पलीकडच्या बाजूला आणि आपण हा कोलेटीचा ब्रिज कव्हर करतोय. इकडची बाजूचं काय काम राहिले ते पाहूयात. किती काय वाटते माहिती आहे, अंडर कन्स्ट्रक्टेड ब्रिज असतात ना, कुठे काय खड्डा वगैरे असेल माती सरकेला आणि आपण जाऊ त्यासोबत खाली सरकून, अशी भीती वाटते. भारी काम चालू आहे मॅन्युअली. हा, इकडं पण गॅप पडले भारी एकदम. हा, रस्ता वापरायला चालू नाही गेला पण रस्त्यावरती गॅस मोठे मोठे पडलेले आहेत. क्वालिटी अशी पाहिजे, क्वालिटीच्या समोर क्वालिटी रस्ता केलेला आहे. क्वालिटी गावासमोर क्वालिटी रस्ता केलेला आहे की जो वापरायच्या अगोदरच त्याला तडे गेले एवढे मोठे मोठे की ते त्यांना पॅचअप करून भरावे लागतात, सिमेंट वगैरे भरतायत, मॅन्युअली रस्त्याचे पॅचवर्क चालू आहेत. तर हा सगळा होता हा रस्ता. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. काय सांगणार, शिव्याच देणार तुम्हाला, मला माहिती आहे. खूप खराब क्वालिटीचा पण रस्ता आहे आणि खरंच चालू झाल्यावरती काय अवस्था होईल. आत्ताच तो रस्तासुद्धा खचलेला वगैरे आहे. आपण इकडचा पुढचा ब्रिज परत एकदा बघूयात कवर करून डावी बाजून त्याची. पण ज्या उद्देशाने आपण आलो होतो क्वालिटीचं ब्रिज कवर करण्यासाठी, नाही क्वालिटी नाही मित्रा. म्हणजे कधी रस्ता खचेल खाली, कधी अपघात होतील काय सांगू शकत नाही. त्यामुळे रिक्स जास्त घेऊ नका, सांभाळून गाडी चालवा. सगळेच ब्रिजवरती मुंबई महामार्गावरच्या तसा हा ब्रिज खूप अगोदर चालू केला होता आणि याचं काम खूप छान आहे, अजूनपर्यंत टिकलेलं आहे. मी तरीच बोलत होतो की हा ब्रिज तर खूप अगोदर आहे, हा क्वालिटीचा कसा असू शकतो, कारण का अनेक जण बोलत होते त्याचं काम झालं नाही, ते चालू करण्यात आलेलं नाही आहे. तर हा आय थिंक पळस गावाजवळचा रस्ता आहे आणि तो खरंच खूप चांगला आहे. कारण का मी 3-4 वर्षापूर्वीसुद्धा या ब्रिजवरनं प्रवास केलेला होता. खरंच खूप चांगली क्वालिटी आहे आणि आत्तापर्यंत ती मेंटेन राहिलेली आहे. क्वालिटीचा ब्रिज वापरायच्या अगोदरच एवढा खराब आहे, वापरायला चालू केल्यानंतर किती खराब होईल. आणि खचलेला आहे म्हणजे ॲक्च्युली एका साईडला जे आता हे 3 लेन आहेत, 1, 2 आणि 3, ह्यातल्याच लेनमध्ये बराचसा डिफरन्स आहे. एक साईड खाली गेले, एक साईड वरती आले, काही ठिकाणी इकडची वरती आले, काही इकडची खाली गेले. त्यामुळे हे जे नवीन ब्रिज ह्या साईडचे चालू केलेत ना, खरंच खूप डेंजरस आहेत. कधी काय कुठला म्हणजे दुर्घटना होऊ शकते, देव न करो. पण खरंच एवढी क्वालिटी खराब असेल ना तर बोलावं लागतं असं की कधी काय खराब होईल का सांगू शकत नाही आपण. तर या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आपण पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला हायवेचं अपडेट देईन. आणि तुम्हाला माहितीच असं आहे की आपण एक टार्गेट ठरवलेलं आहे की 30 दिवसामध्ये 10,000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे, जे की मी तुमच्याशिवाय करू शकत नाही, तुमच्या प्रेमाशिवाय करू शकत नाही. त्यामुळं या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.